नमस्कार. हाय हॅलो फ्रेंड्स. आज आपण फ्रेंच नॉट सिल्क थ्रेडने बनवायची ते शिकणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सिल्क थ्रेड लागणार आहे आणि एक साधी मोठी सुई लागणार आहे. साध्या सुईमध्ये आपल्याला 4 पदरी करून सिल्क थ्रेड ओवायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रिंगला आपल्याला पाहिजे असेल ती कापड लावून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला प्रॅक्टिस करायला जे कापड लागणार आहे ते रिंगला लावून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण 4 पदरी दोरा सुईमध्ये ओवून घेतला आहे. त्यानंतर आपण जिथून आपण सुई वर काढली होती तिथूनच अगदी जवळूनच सुई गाठीसोबतच खाली घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अगदी जवळूनच घ्यायची आहे, तरच फ्रेंच नॉट अगदी छान दिसेल. आणि सुई खाली घेताना वरी राहिलेला दोरा हा घट्ट बोटात अडकून ठेवायचा आहे. त्याने फिनिशिंग छान येते, नाहीतर नॉट लूज होऊ शकते. हीच स्टेप आपण पुन्हा एकदा पाहूया. सुईवर काढा, धागा 2 वेळा गुंडाळा, धागा हलका ताणून सुई खाली घाला आणि हळूवारपणे ओढा. प्रत्येक नॉट सारख्याच आकाराची तयार झाली तर ती अगदी सुंदर आणि सरळ दिसते. मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच व्हॉइस ओव्हर केला आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आरीवर्कच्या सोप्या स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन डिझाईनसह.